नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुज कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, ज्याद्वारे आपण विविध आजारांबाबत सखोल माहिती जाणून घेतो. सांधेदुखी ही सध्या खूप सामान्य समस्या झाली आहे, पण खरं तर हे दुखणं फार गंभीर आहे. त्यावर वेळीच उपचार मिळणं आवश्यक असतं. आता यात आधुनिक उपचार पद्धती देखील आलेल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे रोबोटिक उपचार पद्धत, ज्याबाबत आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे सांधेदुखी आणि रोबोटिक उपचार, ज्याबाबत माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत तज्ञ डॉक्टर सतीश काळे. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्ते. डॉक्टर सतीश काळे हे पुण्यातील लोकमान्य ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समधील सुप्रसिद्ध, अष्टपैलू आणि अतिशय कुशल असे सांधेरोपण तज्ञ आहेत. ते मूळचे बुलढाण्याचे शेलसूर गावचे सुपुत्र. त्यांचं MBBSचं शिक्षण झालं अमरावतीतून. त्यानंतर त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं पुण्याहून. त्यांनी रोबोटिक शस्त्रक्रियेतून सांधेरोपण या विषयात अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोमधून फेलोशिप देखील मिळवलेली आहे. डॉक्टर काळे यांनी आजवर 5000हून अधिक सांधेरोपण केलेले आहेत आणि सांध्यांच्या इतर शस्त्रक्रियाही त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेल्या आहेत. सध्या ते पुण्याच्या स्वारगेट, सेनापती बापट रोड आणि निगडी या भागांमध्ये असलेल्या लोकमान्य हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. डॉक्टर, गुडघेदुखी किंवा सांधेदुखी हे दुखणं आता फार सामान्य झाले, कशामुळे, याबद्दल काय सांगाल? आपण बघू शकतो की मनुष्य प्राणी हा 2 पायांवर चालणारा प्राणी आहे. त्यामुळे मानवी शरीराचं वजन हे सतत गुडघ्यांवर पडत असतं. आपल्या गुडघ्यांच्या सांध्यांवर, अँकल्स, हिप्स, खुब्यांवर पडत असतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण धावतो, पळतो किंवा पायाचा वापर करतो, तेव्हा तेव्हा सांध्याची ही झीज होत असते. आणि याच्यात जर आपण व्यायाम करत नसू किंवा आपलं वजन वाढलेलं असेल किंवा आपली लाईफस्टाईल सेडेंटरी असेल, तर त्या केसमध्ये गुडघ्यांना इजा सुरू व्हायला सुरुवात होते आणि मग त्यानंतर झीज ही ॲपरंटली होते. जसं वाढत्या वयाप्रमाणे सगळ्या शरीराचं वय जसं वाढतं, तसंच गुडघ्यांचं वयसुद्धा वाढतं. आपण म्हणालात की सांध्यांची वयोमानानुसार झीज होत जाते, पण अगदी तरुणपणात देखील हा सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो का? गुडघेदुखीचा त्रास हा अगदी तरुणपणापासून तर वृद्ध काळापर्यंत सगळ्यांना जाणवू शकतो. तरुणपणात जर स्पोर्ट इंजुरी झाली किंवा आपण चालताना, धावताना, पळताना, सायकल चालवताना पडलो किंवा काही सांध्याच्या अराउंड काही फ्रॅक्चर झालं, तर अशा केसेसमध्ये गुडघ्याचा संधिवात म्हणजे गुडघ्याच्या सांध्याची होणारी झीज ही लवकरसुद्धा चालू होऊ शकते. प्रामुख्याने महिलांमध्ये रुमॅटॉइड अर्थरायटिस आपण बघतो, म्हणजे आमवात जो आहे, तर हा आमवात जर झाला तर सांध्यांना सूज येऊन सांध्यावरचं कार्टिलेज हे खराब होतं. सांध्यावरचं जे आवरण असतं स्मूथ हे खरबरीत होऊन जातं आणि मग सांध्याची झीज ही तरुणपणात म्हणजे अगदी वयाच्या 40व्या वर्षी, 42व्या वर्षीसुद्धा आमच्याकडे रुग्ण येतात. याच्यामध्ये स्पेशली महिला गट हा जास्त असतो, ज्यांना आमवात किंवा रुमॅटॉइड अर्थरायटिस आहे. अशा महिलांमध्ये गुडघ्याची झीज ही एकदम यंग एजमध्ये सुद्धा होते. आणि ऑफकोर्स जसं वय वाढलं, म्हणजे वय वर्ष 55-60 नंतर सगळ्यांना गुडघ्याची झीज होण्याचं प्रमाण हे किंवा त्याची शक्यता ही असते. डॉक्टर, जर नेहमीच गुडघे दुखत असतील तर काय करावं? जर नेहमीच गुडघे दुखत असतील तर आपण बघू शकतो की सांधा हा हाडांपासून बनलेला असतो, सोबतच कार्टिलेज असतं, 2 हाडांच्या मध्ये गादी असते आणि लिगामेंट्सनी सांधे हे स्टॅबिलाईज केलेले असतात. जेव्हा गुडघे किंवा कुठलेही सांधे दुखतात तेव्हा त्याच्यामध्ये मल्टिपल कारणंही असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं की व्हिटॅमिनची डेफिशियन्सी, म्हणजे ड जीवनसत्व, क जीवनसत्व, ब जीवनसत्व, अ जीवनसत्व यांची होणारी कमतरता. दुसरी गोष्ट म्हणजे सांध्यांचा अतिवापर आणि व्यायाम न करणं, म्हणजे एक्झरसाईज न करता फक्त सांध्याला घासून घेणे किंवा सांध्याची झीज करणं. तिसरी गोष्ट असते की जर आपलं वजन जास्त असेल, ओबेसिटीकडे कल असेल शरीराचा आणि सेडेंटरी लाईफस्टाईल असेल, म्हणजे फक्त बसून काम करत असतो आपण, चालणं फिरणं नाही आहे, कारमध्ये बसतो आहे, ऑफिसमध्ये बसतो आहे, घरी गेलो की बसतो आहे, सोफ्यावर बसतो आहे, अशी जेव्हा लाईफस्टाईल आपली असते आणि त्याच्यामध्ये मग सांध्यांचा व्यायाम हा होत नाही, सांध्यांच्या आजूबाजूच्या मसल्स ह्या वीक होतात आणि अशामुळेही सुद्धा सतत सांधे दुखू शकतात, गुडघे दुखू शकतात. सांधेरोपण अर्थात जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे नेमकं काय आहे? सांधेरोपण म्हणजे आपण बघतो की गुडघ्याचा सांधा घेऊयात. याच्यामध्ये गुडघ्याचा सांधा हा 2 ते 3 हाडांपासून बनलेला असतो. वरती फिमर आहे, मांडीचं हाड आहे, खाली नळगीचं हाड आहे, समोरच्या बाजूला गुडघ्याची वाटी आहे. आता या हाडांची जी आवरण असतात ती एका विशिष्ट लेयरनी कव्हर केलेली असतात, ज्याला आपण कार्टिलेज म्हणतो. आणि 2 हाडांच्या मध्ये कुशन म्हणून एक गादी असते, त्याला आपण मेनिस्कस असं म्हणतो. तर जेव्हा हे कार्टिलेज आणि मेनिस्कस याची झीज होते
तेव्हा ही हाडांची टोकं एकमेकांना टच करू लागतात, म्हणजे ते हाडांची टोकं एकमेकांवर घासू लागतात. आणि जेव्हा ही हाडांची टोकं एकमेकांना टच करतात तेव्हा कार्टिलेजचा लेअर हा झिजला जातो, तिथे खड्डे पडतात. आणि जेव्हा हे हाडावरचं आवरण जाऊन हाडांवर हाडं टेकायला लागतात तेव्हा आपण म्हणतो की झीज सुरू झाली किंवा सांध्याला अर्थरायटिस झाला. डॉक्टर, आजकाल विविध आजारांवर रोबोटिक शस्त्रक्रिया केल्या जातात, ज्या प्रभावी सुद्धा ठरत आहेत. सांधेरोपणात या उपचार पद्धतीचा कसा वापर होतो? आता काय होतं की दोन हाडांच्या मधली गादी निघून गेली, कार्टिलेज घासून गेलं की हाडांवर हाड टच करायला लागतं. आता जेव्हा आपण हाडांवर हाड टच करतं तर हा हार्ड सरफेस आहे, कठीण आहे. तर त्यामुळे विशिष्ट भागाला, सांध्याच्या म्हणजे आतल्या भागाला खड्डा पडायला लागतो. आणि त्यामुळे सगळं ओझं जे वजन जे आहे, वेट बेरिंग जे आहे शरीराचं, ते मिडलाईनमध्ये पडतं, मधल्या भागावर पडतं. त्यामुळे गुडघ्याचा आतला सांधा जो आहे तो लवकर घासला जातो, म्हणजे त्याची झीज लवकर होते. आणि याच्यामध्ये गुडघ्याच्या खालच्या हाडाला किंवा वरच्या हाडाला खड्डा पडायला लागतो. जेव्हा खड्डा पडतो हाडाला तेव्हा पायाला वक्रता येते आणि सगळी रुग्ण किंवा सगळे पेशंट्स लंगडत अशी चालत असतात. आता होतं काय, या लंगडण्यामुळे सूज येणं, दुखणं, जास्त दिवस चालता न येणं, लाईफ क्वालिटी खराब होणं, असे सगळे लक्षण आपल्याला दिसतात. आणि त्याच्यामुळे सोशल स्टिग्मा पण होतो की जो लंगडत असतो व्यक्ती तो लवकर बाहेर जाण्यासाठी धजावत नाही, कुठल्या उत्सवात जात नाही, लग्नाला जात नाही. आणि त्यामुळे त्यांच्यासोबत पूर्ण कुटुंब हे अफेक्ट होतं या संधिवातामुळे. तर याच्यावर इलाज काय आहे? इलाज हा आहे की ग्रेड 1 म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळातला जो संधिवात आहे किंवा झीज आहे, हा झीज किंवा हा संधिवात औषधं, गोळ्या, फिजिओथेरपी, व्यायाम या गोष्टींनी बरा होतो. काही मल्टीविटॅमिन्स आम्ही देतो, विटॅमिन डी झालं, विटॅमिन ए झालं, नंतर कॅल्शियम झालं, झिंक झालं, मॅग्नेशियम झालं, असे मायक्रो मिनरल्स आहेत. हे सगळं देऊन गट किंवा ग्रेड 1चा जो अर्थरायटिस आहे हा बरा करता येतो. ग्रेड 2 म्हणजे जर खड्डे थोडेसे जास्त पडले, 25 ते 50% सांधा खराब झाला आहे, तर याच्यामध्ये आपण कॉन्ड्रोइटिन सल्फेट, ग्लुकोसामाइन आणि कोलेजन टाईप 2, मोबिली अशा विविध मल्टीव्हिटॅमिन्स किंवा आपण त्याला पोषक तत्व म्हणू, मायक्रोन्यूट्रियंट्स म्हणू, ते आम्ही देतो. याच्यामध्ये सुद्धा फिजिओथेरपीची गरज असते. याच्यामध्ये काही पेन किलर्स आपण देतो, NSAIDs, ज्याच्यामध्ये इटोडोलॅक आहे, इटोरिकॉक्झिब आहे, ट्रॅमेडॉल आहे, अशा काही सूज कमी होणाऱ्या औषधं किंवा गोळ्या आपण देतो. आणि याच्यासोबतच फिजिओथेरपी, काही व्यायाम, शेक, IFT आहे, लोकल अल्ट्रासाऊंड आहे, अशा विविध पद्धतीने आपण सांधा हा बरा करायचा प्रयत्न करतो. परंतु जेव्हा ही सांध्याची झीज किंवा अर्थरायटिस स्टेज 3 किंवा स्टेज 4 मध्ये पोहोचते, म्हणजे पूर्ण कार्टिलेज निघून जातं, हाडाला खड्डा पडतो आणि मग तो खड्ड्यावर खड्डा सुरू झाला घासायला, मग या स्टेजमध्ये मात्र आपल्याला तो लेअर रिप्लेस करणं किंवा नवीन लेअर घालणं, मध्ये नवीन गादी घालणं हे गरजेचं पडतं. आणि ज्याला आपण रिप्लेसमेंट असं म्हणतो. हे जे सांधारोपण किंवा जॉईंट रिप्लेसमेंट जे आहे याच्यामध्ये फिमरचा खालचा भाग, टिबियाचा वरचा भाग आणि दोघांच्या मध्ये एक पॉलिथिलिनची गादी म्हणजे प्लास्टिक सदृश्य मटेरियलची गादी टाकली जाते. आता जेव्हा आपण हे सांधेरोपण करतो याच्यामध्ये आता बऱ्याचशा सुधारणा आल्या आहेत. इतक्या वर्ष आम्ही गेली 12 ते 15 वर्षापासून आम्ही हे करतो रोज. त्याच्यामध्ये आम्ही कन्व्हेन्शनल पद्धतीने करायचो, ज्याच्यामध्ये हाडाचा मोठा भाग कापला जायचा, आतमध्ये मोठे मोठे रॉड घालून वेगवेगळ्या झिग्ज अशा मेकॅनिकल झिग्ज अशा वापरल्या जायच्या, मेकॅनिकल पद्धतीने हे केलं जायचं. आता मात्र 2016पासून जे आम्ही पुण्यामध्ये रोबोटिक्स तंत्रज्ञान आणलं आहे सर्वप्रथम भारतामध्ये, तर या तंत्रज्ञानामुळे आपल्याला काय होतं की कमी कापाकापी ही सांध्यामध्ये करायला लागते, डिसेक्शन कमी करायला लागतं. त्याच्यामुळे पेशंटचं ब्लिडिंग कमी होतं. ब्लिडिंग कमी झालं की पेशंटना दुखणं किंवा पोस्ट ऑपरेटिव्ह पेन जे म्हणतो आपण ते कमी होतं. आणि त्यामुळे नक्कीच पेशंटना या नवीन टेक्नॉलॉजीचा, या अचूक रोबोटिक पद्धतीचा फायदा होतो. डॉक्टर, रोबोटिक असो किंवा नियमित असो, सांधेरोपण शस्त्रक्रिया रुग्णांसाठी कितपत सुरक्षित आहे? नक्कीच. पूर्वपार आम्ही काय करायचो कन्व्हेन्शनली की सर्जरी, बघा सर्जरी हा शल्यचिकित्सकाचं क्षेत्र आहे, याच्यामध्ये स्किलफुलनेस लागतं, याच्यामध्ये ट्रेनिंग लागतं, याच्यामध्ये भरपूर वर्ष आम्ही अभ्यासात घालवतो, ट्रेनिंगमध्ये घालवतो. त्यानंतर एक सर्जन तयार होतो. सर्जन तयार होण्यामागे खूप मेहनत असते. आता याच्यामध्ये रोबोटिक म्हणजे रोबोट काही सर्जरी नाही करणार तुमची. रोबोटिक इज अ इन्स्ट्रुमेंटेशन विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे रोबोटिक आर्म जो असतो तो आपल्याला अगदी 0.5 मिलीमीटर एवढं अंतरसुद्धा शल्यचिकित्सकाला किंवा सर्जनला हा स्क्रीनवर कॉम्प्युटरच्या दाखवतो. त्यामुळे ह्या ज्या छोट्या छोट्या मेजरमेंट्स आहेत, जसं की 0.5 मिलीमीटर झालं, 2 मिलीमीटर झालं किंवा 1 मिलीमीटर घ्या, हे नॉर्मल ह्युमन बिंग्स किंवा माणसाच्या डोळ्यांना दिसत नाही किंवा त्यातला फरक आपल्याला जाणवत नाही. परंतु रोबोटिक आर्म जो आहे तो अगदी 0.5 मिलीमीटर जरी कटिंग असेल तर ते अगदी अचूकपणे करतो. मेटिक्युलसली हा सर्जनला हेल्प म्हणून
सर्जनचा मदतनीस म्हणून हा ऑपरेशन थिएटरमध्ये काम करतो आणि रोबोटिकमुळे अचूक मोजमाप झाली, अचूक मेजरमेंट झालं, अचूक मॅपिंग झालं, अचूक ड्रिलिंग, अचूक त्यांनी जो खराब झालेला पार्ट आहे त्याचं रिमूव्हिंग किंवा तो कार्टिलेजचा खराब झालेला पार्ट काढून टाकणं, हे सगळं अगदी व्यवस्थितरित्या रोबोटिक आर्मनी हे होतं. नक्कीच कन्व्हेन्शनल मेथड किंवा ह्युमन कॅपॅसिटीच्या वरची काही कामं तो करतो. आणि याच्यामध्ये अजून एक विशिष्ट फीचर असतं रोबोटिकमध्ये की तो हेल्दी पार्टवर गेल्यावर रोबोटिक आर्म किंवा रोबोटिक भर हा बंद पडतो. म्हणजे काय, याला ऑटो कंट्रोल आहे. म्हणजे चुकून जरी एखादी चुकी होत असेल सर्जनच्या हातातनं तर ती रोबोटिक आर्म होऊ देत नाही आणि त्याच्यामुळे पेशंटची सुरक्षितता याच्यात वाढते किंवा एव्हाना ही सर्जरी खूप सुरक्षित होऊन जाते नंतर रोबोटिकच्या आर्ममुळे. अगदीच ही शस्त्रक्रिया अतिशय सुरक्षित असते असं आपण म्हणालात, पण गुडघा किंवा खुबा सांधेरोपण शस्त्रक्रियेनंतर रुग्ण किती दिवसात बेडवरून उठू शकतो, किती दिवसात तो चालू शकतो? बघा, सांधेरोपणानंतर जनरली आम्ही दुसऱ्या दिवशीच अगदी म्हणजे 12 तासात रुग्णाला स्वतःच्या पायावर उभं करतो. काही काही रुग्णांना वॉकर घ्यायला लागतात किंवा काही सहारा घ्यायला लागतो, कारण त्यांचं जर मस्क्युलर पॉवर कमी असेल किंवा आयुष्यभर व्यायाम कमी केला असेल तर ऑफकोर्स स्नायूंची पॉवर कमी असते. मग अशा काळात वॉकर हा आम्ही रुग्णांना देतो. सो दुसऱ्या दिवशी आम्ही रुग्णांना स्वतःच्या पायावर चालवतो. मग ते सांध्याचं म्हणजे गुडघ्याचं सांधेरोपण असू देत की टोटल हिप रिप्लेसमेंट म्हणजे खुब्याचा बॉल आणि कप बदलणं असू देत. त्याच्यानंतर आम्ही अगदी 24 आवर्समध्ये रुग्णाला खाली पाय सोडून बसवणं बेडवरनं, टॉयलेटला घेऊन जाणं, कमोड चेअरवर बसवण्याचा आम्ही ट्रेनिंग देतो, नॉर्मल चेअर बसण्याचा आम्ही ट्रेनिंग देतो. आमची फिजिओथेरपीची जी एक मोठी टीम असते तिकडे पोस्ट ऑपरेटिव्ह वॉर्ड्समध्ये ते सदैव तत्पर असतात रुग्णांना ह्या सगळ्या हालचाली करून घेण्यासाठी त्यांच्याकडनं. आणि फिजिओथेरपी टीम त्यांना चालवते, बसवते, उठवते आणि रुग्ण अगदी 3ऱ्या ते 4थ्या दिवशी स्वतःच्या गाडीत बसून घरी जाऊ शकतात. याच्यामध्ये सुद्धा काही लोकांना वॉकर लागतो, काही लोकांना लागत नाही, पण चालणं मात्र हे नक्कीच दुसऱ्या दिवशी चालू होतं सांधेरोपणानंतर. अच्छा, म्हणजे अगदी लवकरच त्याचं दैनंदिन जीवन सुरू होतं. पण त्याच्या शरीरात जो कृत्रिम सांधा बसवलेला असतो तो किती वर्ष टिकतो? आपण बघू शकतो की जे अद्ययावत तंत्रज्ञान आहे त्याचा उपयोग जसा सगळ्या क्षेत्रांमध्ये होतो तसा तो मेडिकल क्षेत्रातही आहे, वैद्यकीय क्षेत्रातही होतोय. मेटलर्जी म्हणजे धातुशास्त्र त्याच्यातही बरीच प्रगती झाली आहे. 10 ते 15 वर्षापूर्वी आम्ही जे सांधे वापरायचो किंवा जे मेटल वापरायचो ते कोबाल्ट क्रोमियमच्या स्वरूपातच असायचं, परंतु मग त्याचं लाईफ हे 10 ते 15 वर्षापर्यंतच असायचं. परंतु आता जसं अद्ययावत प्रगती झाली आहे त्याच्यामध्ये इम्प्रूव्ड इम्प्लांट्स आता आले आहेत, अलॉयज आले आहेत, जसे की ऑक्सिडाइज झर्कोनियम आहे, ऑक्सिनियम आहे, सिरॅमिक आहे, टायटॅनियम आहे. अशा अगदी अत्युच्च क्वालिटीच्या धातूंपासून आजकाल सांधे बनतात. स्टँडर्ड कंपनी सगळे हे बनवतात आणि या सांध्याची जे आयुष्य आहे ते 35 ते 40 वर्ष असं एक क्लेम केलं जातं. त्यामुळे ऑक्झिनियम, सिरॅमिक असे जर धातू वापरले तर मग त्याचं सांध्याचं लाईफ हे 35 ते 40 वर्षापर्यंत मला नाही वाटत काही प्रॉब्लेम यायला पाहिजे सांधेरोपणानंतर. रोबोटिक शस्त्रक्रिया सांधेरोपणाची अतिशय सुरक्षित असते असं आपण म्हणालात. शिवाय जो कृत्रिम सांधा बसवला जातो तो सुद्धा वर्षानुवर्ष टिकतो. पण एखाद्या रुग्णाला डॉक्टर म्हणून तुम्ही साधारण वयाच्या कितव्या वर्षी कोणत्या वयोगटातील लोकांना ही शस्त्रक्रिया करण्याची आपण परवानगी देता? आयडियली सांध्याची झीज किंवा ऑस्टिओआर्थरायटिस हे वयवर्ष 55 ते 60 नंतरच होतं सगळ्यांना. फिमेल्समध्ये म्हणजे महिला आपल्या बायकांमध्ये हेच जे संधिवाताचं प्रमाण आहे ते अगदी यंग एजमध्ये सुरू होतं. काही काही स्त्रियांना अगदी 30, 35, 40व्या वर्षातही सांधा खराब होतो. जर संधिवात म्हणजे रुमॅटॉइडमुळे जर सांधा खराब झाला असेल तर येस, यंग एजमध्ये म्हणजे अराउंड 40-45 मध्येही सांधेरोपण करण्यासाठी आम्ही सल्ला देतो की आम्ही ते करतो. कारण 35 ते 40व्या वर्षातच जर सांधा फ्यूज झाला असेल किंवा रुमॅटॉइड हा ग्रेड 4चा असेल तर मग तसंही दुसऱ्या ट्रीटमेंटनी हा सांधा बरा होऊ शकत नाही. तर अशा स्पेशल केसेसमध्ये यंग एजमध्ये सांधेरोपण केलं जातं. परंतु नॉर्मली 55 ते 60 नंतर सांधेरोपण म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंटची सर्जरी ही ॲडवाईस केली जाते आणि 55-60च्या दरम्यान जर केलं तर 35-40 वर्ष पुढेही सांधा टिकतो. म्हणजे एखादा रुग्ण सद्गृहस्थ 100 वर्ष जरी जगला तरी आमचा बसवलेला सांधा आहे तोपर्यंत चालतो. डॉक्टर, शस्त्रक्रिया टाळण्यासाठी काही पर्याय आहेत का? हा फारच सगळ्यात उत्तम प्रश्न आहे की शस्त्रक्रिया ही तर असतेच, परंतु शस्त्रक्रिया टाळण्यासाठी काय करावं? तर सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये असतं की रेग्युलर व्यायाम हा केला पाहिजे. सांध्याच्या आजूबाजूच्या मसल्स आहेत म्हणजे लेगचं वर्कआउट केलं पाहिजे. मांडीचे सांधे झाले, मांडीचे स्नायू झाले किंवा पोटरीचे स्नायू असतील, त्याचं रोज स्ट्रेंथनिंग केलं पाहिजे. जिममध्ये जाऊन पायाचे व्यायाम केले पाहिजे. ओव्हरऑल रोज एक्सरसाइज केला पाहिजे 40 ते 45 मिनटं रेग्युलर. ते सगळ्यात मोठं याचं गमक आहे. दुसरं महत्त्वाचं याच्यावर प्रोफायलॅक्टिक किंवा उपाययोजना अशी ठरते की संतुलित आहार घेतला पाहिजे. जीवनसत्व, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, प्रोटीन्स, प्रथिने
हे व्यवस्थित संतुलित आहार असा सगळा घ्यावा ज्याच्यामध्ये हे सगळं येईल. आणि दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे वजनाला तुम्हाला आळा घालता आला पाहिजे. ऑब्व्हियसली तुम्ही जर रेग्युलर एक्सरसाइज केला, व्यवस्थित डाएट घेतला तर वजन तसंही कंट्रोलमध्ये राहतं. त्यामुळे ओबेसिटी न होऊ देणं, वजन खूप वाढू न देणं हे सगळ्यात महत्त्वाचं ठरतं. ह्या जर 3 गोष्टी आपण रेग्युलर केल्या तर नक्कीच सांधे तुमचे आनंदी राहतील, पेन फ्री राहतील, हेल्दी राहतील आणि तुमच्यावर कधीच सांध्याची शस्त्रक्रिया करण्याची वेळही येणार नाही. आपण जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपण लोकमान्य हॉस्पिटल्समध्ये कार्यरत आहात. जर आपल्या प्रेक्षकांमधील रुग्णांना किंवा आपल्याकडून मार्गदर्शन घ्यायचं असेल किंवा शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर अर्थात ते स्क्रीनवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर आपल्याशी नक्कीच संपर्क साधू शकतात. आपण काय सांगाल, आपल्या हॉस्पिटलमध्ये कोणकोणत्या अद्ययावत सुविधा आहेत? लोकमान्य हॉस्पिटल ॲक्च्युली हे एक मल्टीस्पेशालिटी रुग्णालय आहे. पुण्यामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये. त्याच्या एक 4 ते 5 ब्रांचेस आहेत. 4 पुण्यामध्ये आहे, 1 कोल्हापूरला आहे. लोकमान्यमध्ये ऑर्थोपेडिक रिलेटेड सगळंच डिटेलमध्ये काम होतं. म्हणजे फ्रॅक्चर, स्पोर्ट इंजुरीज आहे, हिप रिप्लेसमेंट आहे, एव्हियन आहे, गुडघ्याचा संधिवात आहे, याच्यावर सगळ्यावर उपचार केले जातात यशस्वीपणे. याच्यासोबतच कार्डियाक ब्रांच आहे, युरोलॉजी आहे, सर्जिकल आहे आणि बाकी पॅरलल सगळ्या ब्रांचेस लोकमान्यमध्ये अगदी अद्ययावत स्वरूपात उपलब्ध आहेत. आपण मगाशी म्हणालात की सांधेरोपण शस्त्रक्रियानंतर अगदी काहीच दिवसांमध्ये किंवा महिन्यांमध्ये रुग्णांचं आयुष्य हे पूर्ववत होतं. पण ते पूर्णपणे पूर्ववत होतं का? म्हणजे रुग्ण आधीसारखे खेळ खेळू शकतो का? मनसोक्त प्रवास करू शकतो का? हो, नक्कीच. सांधेरोपणा अगोदर रुग्ण अगदी लंगडत येतात आमच्याकडे, ज्यांना खाली कुठे बसता येत नाही, चालता येत नाही, 10-12 पावलंसुद्धा, प्रवास नाही करता येत, कुठे सोशल फंक्शनमध्ये नाही जाता येत. परंतु नी जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीनंतर, रोबोटिक सांधेरोपणानंतर किंवा हिप रिप्लेसमेंटनंतर सुद्धा रुग्णांना नॉर्मल सगळ्या गोष्टी करता येतात. उठणं, बसणं, चालणं, सायकल चालवणं, पायऱ्या चढणं उतरणं, पायऱ्या चढून लोकलमध्ये बसणं, ट्रेनमध्ये बसणं, नंतर प्रवास करणं, बाईकवर बसणं, बाईक चालवणं, कारमध्ये बसणं, कार चालवणं, विमानात बसणं, अशा सगळ्या गोष्टी किंवा सगळ्या नॉर्मल फंक्शन करता येतात. आमच्या पुण्यामध्ये तर बरीचशी लोकं पर्वतीची टेकडी रोज चढत असतात सांधेरोपणानंतर. सो टेकडी चढण्याचंही टेकडीसुद्धा त्यांना चढता येते. आणि अगदी एक मॉडरेट लेवलचं बॅडमिंटन म्हणा किंवा टेनिस म्हणा, अशा प्रकारचे स्पोर्ट्ससुद्धा सांधेरोपणानंतर रुग्णांना खेळता येतात. अगदीच. आता आपण आलेलो आहोत कार्यक्रमाच्या समारोपाकडे. डॉक्टर, आपण आम्हाला सांधेरोपणाबाबत सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. आता जाता जाता आपल्या प्रेक्षकांना आपण काय सल्ला द्याल? कार्यक्रमाच्या शेवटी मी सगळ्या प्रेक्षकांना एवढं सांगेल की रेग्युलर वॉक करा, चालत राहा. कारण माणसाचा जन्म हा चालण्यासाठी झाला आहे, ते आपलं प्रायमरी फंक्शन आहे. जर आपण चालणं विसरलो म्हणजे शरीर त्याचं निरोगीपणा विसरून जाईल. त्यामुळे चालणं फार महत्त्वाचं आहे. चालत राहा, रोज रेग्युलर व्यायाम करा, व्यवस्थित रोज सूर्यप्रकाशामध्ये बसा, म्हणजे व्हिटॅमिन डी मिळेल. आणि हसत खेळत राहा. डॉक्टर, आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.